मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण आज जरा वेगळ्या विषयावर बोलतो. विषय म्हणजे तसा आपल्या नेहमीचा जरी असला तरीसुद्धा थोडं संत साहित्य आणि ज्ञानेश्वरांच्या संबंधात. संत ज्ञानेश्वरांची 50 वर्षापूर्वी जन्माची सप्तशताब्दी ही साजरी झाली 1975 सुमारे. आणि डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरसुद्धा ज्ञानेश्वर प्रवचन द्यायचे. आणि त्याप्रमाणे डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरही दरवर्षी त्यांनी आपला शिरस्ता कायम ठेवलेला आहे. तेही साधारण कार्तिक महिन्यात सुमारास ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देत असतात. तर सांगायचं असं की डॉक्टर विष्णू महाराजांचं 1 वर्षाचं प्रवचन ऐकून मला हा विषय आठवला. अर्थात या विषयावरती आकाशवाणीवरती हा विषय माझा झालेला आहे, यावरती एक भाषण झालेलं आहे. विषय होता एक तरी ओवी अनुभवावी. तर आपण आज याविषयीच थोडीशी माहिती घेऊया. झालं असं की ॲडव्होकेट डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या मुखातून प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी किंवा परमपूज्य भाऊंनी रामचंद्र महाराजांनी येऊन जणू काही मंत्रमुग्ध करणारे, रंध्र जागवणारे, म्हणजे साऱ्या इंद्रियांनी कान करून ऐकावं असं श्री ज्ञानेश्वरील भावगर्भित असं निरूपण ऐकण्याचं भाग्य लाभलं. आणि त्या निमित्ताने अनेक आठवणींच्या कप्प्यातून एक कप्पा, जसं श्रावण महिना, कार्तिक महिना, भगवान श्रीकृष्ण जन्मदिन व संत श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मदिवस, हा केवळ योगायोग म्हणावा का काय, या दृष्टीनं पाहता गीतेवरील श्री ज्ञानेश्वरांची टीका म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये 21व्या वर्षी समाधीचा अमृते पाहिला तो सोनियाचा दिवस, आणि याच महिन्यात डॉक्टर पारनेरकरांची ज्ञानेश्वरीवरील अवतारी प्रवचन आहे. काय म्हणावं याला. बरं ते जाऊ द्या. कैलासवासी पंडितजी किसनरावजी पाडळकर यांनी सत्यबोधकमध्ये एक लेख लिहिला होता, आणि तोही 1975च्या सुमारास ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या सप्तशताब्दीच्या निमित्तानं. त्यात ते म्हणतात, मानव जातीसाठी विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागणी केली म्हणजे पसायदान मागितलं. तसं पूर्णवाद रूपानं ह्या म्हणजे त्यावेळी 75 साली 700 वर्ष झाली होती. पण तेव्हा म्हणतात की 700 वर्षानंतर, आज जवळजवळ 750 वर्ष पूर्ण होत झाली आहेत, तेव्हा 700 वर्षानंतर, इतक्या वर्षानंतर ही मागणी पदरात पडली आहे. कशी? पूर्णवाद रूपानं. कशी? जो जे वांछील ही मागणी ज्या रचनेच्या शेवटी केली, त्या रचनेचा प्रारंभ करताना त्यांनी जो श्री गणेश केला, त्या आद्य श्री गणेशूच्या हातात जो मोदक दिसला त्यावर त्यांचं लक्ष वेधलं. प्राणीजाताची मनोकामना पूर्ण करणारा त्यांच्या आद्य गणेशूच्या हातातील मोदक पूर्णाचा होता. वासना, भोग, तृप्ती यांनी व्याप्त अशा विष्णुमय जगाची परिपूर्ती करण्यास तो प्रयत्नशील असणे हा वैष्णवांचा धर्मच नव्हे काय. संत श्री ज्ञानेश्वर विश्वाला व्यापून उरणाऱ्या जीवनाचे शास्त्रज्ञ होते. जीवनाच्या यथार्थतेचा साक्षात्कार त्यांना झाला होता, म्हणून ते पूर्ण करण्यात येईल असं आश्वासनही परमेश्वरानं त्यांना दिलं. ही वरप्राप्ती झाल्यावर तो स्वस्थ बसून असतो की प्रयत्नशील असतो? ज्याला वर मिळतो तो. अर्थात संत श्री ज्ञानेश्वर समाधीस्थ झाले ते वर मिळाल्याच्या समाधानानं
की वराच्या पूर्तीसाठी परिपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या पुढील कार्याच्या जाणीवानं. म्हणजे याचा मागोवा घेता असं दिसतं की श्री डॉक्टर रामचंद्र पारनेरकरांचा पूर्णवाद याचा प्रारंभ ज्ञानेश्वरीने झाला. अवतार कार्य पूर्ण करण्यासाठीच का अजून दिसतं हे सारं? हे सारं आपणासाठी असेल तर यात आपली भूमिका काय? संत मेळ्यांनी कळकळीनं देऊ केलं. आपण काय घेतलं? सुख दुःखावरती विजय प्राप्त करायचा असेल तर एक तरी ओवी अनुभवावी ही ज्ञानेश्वरांची कळकळ होती. ही ज्ञानेश्वरांची कळकळ होती आणि म्हणूनच असं वाटलं की हा विषय आपण जरा विस्तृतपणानं मांडायचा म्हटला किंवा त्यांच्या बरोबर ती संत ज्ञानेश्वरांच्या बरोबर जे कोणी भागीदार होते किंवा त्यावेळचे सहकारी संत मंडळी, संतांचा मेळा जो त्यावेळेला त्यांच्या बरोबर आसपास असायचा, त्यांचा जर विचार केला तर ही ओवी आपण अनुभवायची म्हणजे कशी अनुभवायची? तेव्हा हे कोणी म्हटलं आहे? एक तरी ओवी अनुभवावी, हे संत नामदेवांचं वचन आहे. तर त्यांचा अनुभव असा, ते म्हणतात, ज्ञानराज माझी योगियांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषांचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे एवोनी, रामराज्य भुवनी सुखे नांदे. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. संत नामदेव ओवी अनुभवायला सांगतायत. जो जगणं अनुभवू शकतो तोच हे करू शकतो. स्वतः श्री ज्ञानेश्वर म्हणतात, तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणून या. तेव्हा भावजागृतीसाठी हळुवारपण, कर्म आवश्यक असतं. कर्मकंटाळाच कर्मकांडास झोडपतो. प्राप्त पुरुषानं कर्म न टाळण्यास सांगितलेलं आहे. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयासी कर्तव्य असे उरले लोका लागी. 3ऱ्या अध्यायामध्ये 155 श्लोक आहेत. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती. तेची येर अनुष्ठिती, सामान्य सकळ. हे ऐसे स्वभावे, म्हणोनी कर्म न सांडावे. विशेषे आचरावे, ओवी अनुभवावी कशी? ती अशी. साहित्य रसात्मकदृष्ट्या किंवा नादमाधुर्यादी अलंकार इत्यादी दृष्ट्या आस्वाद घेणारे हे उदाहरणं देऊन सांगतेले की स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा. किंवा खेचराचिया मना, सात्विकाचा पान्हा आणिल. अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. तेव्हा हा आत्मविश्वास कुठून आला? जैसे अंगाचेनी सुंदरपणे, लेणियासी अंगची होय लेणे. अलंकारिले कवण कवणे, हे निर्वचेना. तेव्हा ही अनुभूती सर्टिफिकेटी शिक्षणानं येतं का? तेव्हा ती अनुभूती जगावीच लागते आणि संत ती जगले
आणि जगावयास शिकवलं. ज्यांच्या रचना अभ्यासून पदव्या मिळतात त्यांना कोणती पदवी देणार? सर्व संतांचे स्वतःचे अभंग, गाथा, ओव्या आहेत. ह्या साऱ्या जीवन शिक्षणानुभूती आहेत. कोणी कुणाचा द्वेष केला नाही, कोणी कुणाचा मत्सर केला नाही. स्वतःची गाथा असताना देखील ओवी अनुभवास सांगण्याचं श्री संत नामदेवांचं काय कारण बरं? तीर्थावलीच्या अभंगामध्ये ते म्हणतात, नामदेव म्हणे सुफल माझे जिणे, स्वामींच्या दर्शने धन्य झालो. गाथेतला 213वा श्लोक. देवच सांगतो त्यांना. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. त्याच गाथेतला 1226 ती ओवी म्हणा. पुन्हा दिसण्याची इच्छा व्यक्त करताना ते म्हणतात, नामा म्हणे देवा, ज्ञानदेव सृष्टी पडेल का दृष्टी, पुन्हा आता तरीच येईन पंढरीस दृष्टी देखेन ज्ञानेश. ज्ञानदेव माझे सौख्य सरोवर आहे, त्यात जलचर स्वस्थ होती. काय तो भाव आहे, उत्कट भाव, यालाच म्हणतात. जे एक तरी ओवी अनुभवावी हे उगीच नाही सांगत. तेव्हा एक तरी ओवी अनुभवावी उगीच सांगत नाही, ते अनुभवून सांगतायत. तसं पाहिलं तर त्यांच्या अभंगावर संत ज्ञानेश्वरांचा थोडा प्रभाव देखील आपल्याला पडलेला दिसून येतो. उदाहरणच द्यायचं झालं तर इथे ज्ञानेश्वर म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले. 9व्या अध्यायात 283 ओवी आहे. तर दुसरीकडे नामदेव म्हणतात, तुझिया वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. त्यांच्या गाथेतलं 461 आहे. एका बाजूला ज्ञानेश्वर म्हणतात, देह कैवल्याचा वारा, म्हणे लागेल सुकुमारा. 8व्या अध्यायात 122. तर नामदेव म्हणतात त्यांच्या गाथेमध्ये 833 आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, इत्यादी इत्यादी. जर आपण असं पाहिलं की कसं संतांचं एकमेकांवरती प्रेम कसं होतं. जनाबाईंना ज्ञानदेवांच्या रूपामध्ये पुत्रवांछा होणं, किंवा प्रेमापोटी त्या जे काही म्हणतायत ते बघा, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जनी, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तेव्हा ज्ञानदेवीची यथार्थता सांगताना त्या म्हणतात, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माया ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. त्याच नाही, संत चोखोबा देखील विष्णूचा अवतार मानतात ज्ञानेश्वरांना. ते म्हणतात, प्राण सखा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार. तर नामदेवांप्रमाणे चोखोबासुद्धा म्हणतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. संसारी आसक्ती माया मोहे रत, ऐसे जे पतित तारावया, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनाथ होती जीव. घेऊनी अवतार उतरिला भूमीचा भार, ज्याच्या पापा नाही गणती, वैकुंठी त्या केली वसती. तेव्हा संत बका, त्याचप्रमाणे त्या काळच्या संत भागू, या देखील ज्ञानदेवांना भक्तिभावानं कृपाळू माय बाप आमुचा,
असं म्हणून विश्रांतीचा ठाव भागू म्हणे असा उल्लेख करतात. संत सेनानी चरण वंदून लोटांगण घालतात. म्हणतात, ज्ञानराजे केले उपकार, मार्ग हा निर्धार दाखविला, म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. तर उत्तरकालीन संत कान्होबा राहून गेले, ते आपण नाव ऐकलं असेल. त्या म्हणतात, रेडियाचे मुखे वदविली वेदश्रुती, 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी. आपल्याला माहिती आहे 1400 वर्षाचे कोण तापीच्या किनारी राहत होते रहिवासी. संत चांगदेव. 1400 वर्षाचे तप्तीतीर रहिवासी गर्व हरविला, चालविले भिंतीसी, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणून या. हा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला कणभर देखील, म्हणजे अगदी कणभर देखील द्वेषमूलक भाव, म्हणजे कुठल्याही प्रकारे जातीचा म्हणा, वर्णाचा म्हणा, प्रतिभेचा म्हणा, श्रेष्ठ कनिष्ठ असा कुठलाही भाव प्रकटताना दिसत नाही. संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम यांच्या अध्याय आणि गाथेतला जो ठसा आहे तो अगदी साम्याचा असा दिसून येतो. आपल्या त्याच्यामध्ये थोडं बरंच साम्य असं दिसून येतं. जसं संत ज्ञानेव म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ठीक आहे नाही, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, भूती भगवंत हा तो जाणतो संकेत. त्यांच्या गाथ्यामध्ये 467 ती ओवी आहे ती गाथ्यातली. ज्ञानेश्वर म्हणतात, ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. तर तुकाराम महाराज म्हणतात, हरिभजने धवळले जग, इत्यादी इत्यादी. असं हे साम्य, त्याचा ठसा आपल्याला उमटलेला दिसतो. तेव्हा अलौकिक प्रसंगी एका वर्णामध्ये कौतुकानं संत तुकाराम म्हणतात, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. काय म्हणतात, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. तर असं हे ज्ञानेश्वरांचं महत्त्व त्यावेळच्या सगळ्या संतांना कळलेलं होतं. आणि ते सुद्धा म्हणायचे की हे ज्ञानेश्वरीतली ओवी, निदान एक तरी ओवी आपण अनुभवली पाहिजे. अनुभवणं हा महत्त्वाचा भाग आहे, नुसतं वाचणं नव्हे. संत ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 म्हणजे 1296 सुमारे इसवी सन या रोजी समाधी घेऊन, आता किती वर्ष झाली ते आपण बघू शकतो. त्यानिमित्त समकालीन आणि उत्तरकालीन सर्व संतांनी समाजाला दिशा देण्याचं जे गुरुकार्य केलं, तेव्हा हे जे कार्य त्यांनी केलं होतं त्यांचा काही स्वार्थ होता का त्याच्यात? त्याचं फलित फार थोड्यांनाच का अनुभवास मिळावं? म्हणजे आजच्या काळामध्ये सुशिक्षित किंवा विचारवंत म्हणवणाऱ्यांनी अशा कार्यात पुढाकार का घेऊ नये? ज्या संतांनी कधीच कोणाचा कुठल्याही बाबतीत द्वेषमूलक विचार देखील प्रकट केला नाही, त्यांच्या बाबतीत आपला भाव हा सदोष का असावा? आपली बुद्धी अधिक व अनावश्यक जागृत होते म्हणून की राजकारणमूलक द्वेषभाव संभ्रम पसरवण्याचं पाप की पुण्यकर्म करावायचं असतं म्हणून? नित्य नूतन विश्वकल्याणाची भावना जपणारी आपली सनातन संस्कृतीची परंपरा, तिच्याविषयी आपणास काहीच वाटू नये. अनेकांपुढे आईवडील, गुरु, शिक्षक, पुढारी, सुधारक, वैज्ञानिक इत्यादी अनेक क्षेत्रात अनेक आदर्श असू शकतात, अनेक. मग ते काळानुरूप असोत अथवा न बदलणाऱ्या मूल्यांप्रमाणे सनातन वा
ऐतिहासिक असोत, सत्सद विवेक बुद्धीनं स्वीकार स्वातंत्र्य असलं तरी बुद्ध्याहून स्वतःहून आपणहून संस्कार करून घ्यावे लागतात, करावे लागतात आणि करून घ्यावेही लागतात. कारण शेवटी शिकून तोच शहाणा होतो ज्याला मुळात इच्छा असते. ह्या इच्छा निर्मितीच्या कार्याचं कारण साहित्य असतं. श्री ज्ञानेश्वरांच्या अवतारी कार्याचा साक्षात्कार संत बका, भागू, सेना, चोखा, नामा, तुका यांच्यापासून एकनाथांपर्यंत सर्वांनाच झाला. तेव्हा आपणास का होऊ नये? कारण काही ते असलं पाहिजे का नाही? संशोधनाचा विषय आहे का निरीक्षणाचा विषय आहे? आत्मनिरीक्षणाचा. ज्ञानेश्वरीच्या केवळ दर्शनानं असं म्हणावंसं वाटतं, ज्ञान हे ईश्वरी परा पश्यंती की वैखरी, इत परमेतरी काय करू. नामयाचे भेटी जाऊ म्हणे जीव, जीवाची ये भेटी नाम येई. ओवी माझी ओवी ओवीत जाई, ओवी माझी ओवी ओवीत जाई. जीव भावे गोवी गुंतलासे, उकलता नवकले फुलत फुलोरा. ज्ञानाचा पिसारा शोभिवंत. वेदे प्रतिपादिले देवे त्या वंदिले, वेदे प्रतिपादिले देवे त्या वंदिले. हेवे दावे सोडिले संत सज्जने. आणि म्हणून या नामा, संत नामदेवांना, या नामा किंवा या सगळ्या नावांना असं म्हणूया, या नामा जोडून या हात, सांगत असे महात्म्य ओवियेचे. तर मित्रो, आज आपण या भागामध्ये संतांच्या संबंधी काही माहिती घेऊन ओवीचं महत्त्व, ज्ञानेश्वरीचं महात्म्य साऱ्या संतांनाच कसं होतं याचा विचार केला. बघा, आपल्याला आवडलं असेल लाईक करा, चॅनलला शेअर करा, मित्रपरिवारामध्ये पाठवा आणि सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे आपण ऐकून सोडून दिलं तरी माझा काही फरक पडत नाही, कारण मी हे करतो आहे केवळ स्वतःसाठी असं म्हटलं तरी चालेल. पण याच्यामुळे जर दुसऱ्यांना श्रवणभक्ती जर लाभली तर त्यात मला धन्यताच वाटेल. तेव्हा पुन्हा एकदा विनंती करून आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून, आपल्याला आवडलं असेल, आपल्या काही प्रतिक्रिया आपल्याला द्याव्याच्या वाटत असतील तर जरूर द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.